साईराज अपना 12 मैन देखिए। बहुत कॉन्ग्रेचुलेशन प्रणय। हाँ क्या बोलना था? हेलो, मैं अवधि मैच प्रणय को मिलते हुए हमारे ऋषभ द्वारा। आपको कैसा लगा भाई मैच? बहुत बढ़िया। और कैसा लगेगा? और ये कैसा लगा आपको ऑर्गेनाइज? अच्छा है, टूर्नामेंट बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया है और प्रोफेशनली भी लग रहा है क्योंकि पीटीसी लाइव है, प्रोफेशनल ये ट्रॉफीज है और प्रोफेशनल अंपायर्स भी है और टूर्नामेंट भी प्रॉपर रूल्स एंड रेगुलेशन के हिसाब से हो रहा है, तो फिर ज़्यादा खेलने में भी मजा आ रहा है। बहुत अच्छी बात है, आपको अच्छा लगा जान के और कॉन्ग्रेचुलेशन और ऑल द बेस्ट। मिस्टर राजन सोना, बहुत ही अच्छी रनिंग। कितना हो गया? एक बॉल 2 रन सनशाइन द्वारा। साईराज टीम ने बहुत ही अच्छी फील्डिंग सजाई है पावर प्ले में। देखते हो कैसे इसको कंट्रोल करते हैं। क्या बात है, क्या बात है, बहुत ही अच्छा बॉल। दो बॉल 2 रन। सुस्वागतम 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 सर्वांचं आपण पुन्हा एकदा सिंडिकेट प्रीमियर लीग मध्ये सीझन क्रमांक 2 अंतिम दिवस आणि अंतिमच्या दिवसामध्ये चालू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळते। साईराज शिपिंग त्यांच्या विरोधात सनशाइन अशी ही लढत असेल। सनशाइन संघाने टॉस जिंकला आणि फलंदाजीचं डिसिजन घेतलं आणि त्यानंतर आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये साईराज संघाकडून शाहरुख आलाय। पहिल्या 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च जरूर झाल्यात। हा पुन्हा एकदा शेपल होऊन फटका भिरकावलाय। मिल्टन धावा या चेंडूवर पाहता पाहता येतो हा षटकार। 12 धावा रायफल काय पाहायला मिळते का आम्ही इथून टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा डिसिजन घेतलाय हे सांगून देत असताना पाहायला मिळते तो सनशाइन शिपिंग टीम। पहिला सामना आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला एप्रिल आणि त्यांच्या विरोधात स्वॅप, त्यामध्ये एप्रिल संघाने बाजी मारली। दुसऱ्या सामन्यामध्ये इमो लायन्स आणि त्यांच्या विरोधात इकॉनशिप अशी लढत होती, त्यामध्ये इमो लायन्स या संघाने बाजी मारली। सेमीफायनल मध्ये 2 संघ दाखल झाले आणि आता या सामन्यातून तिसरा संघ आपल्याला सापडेल। सनशाइन की साईराज या 2 संघातील महायुद्ध जे आपण पाहतोय।
सिंडिकेट प्रीमियर लीग सीझन क्रमांक 2चा हा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये क्वार्टर फायनलची लढत क्रमांक 3 आपण जरूर पाहतोय. आलेल्या तमाम प्रेक्षकांचं आपण सहर्ष स्वागत करूया. चांगला फटका कव्हरच्या दिशेने पाहायला मिळतोय. हा चौकार देखना स्टोक खाली क्षेत्रामधून चौकाराच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तिथून 4 धावांचा मोहर जोरून लागली गेली आणि धावसंख्या धावपल पाहायला मिळेल. इथून 4 धावा ऍड होत असताना प्रथम फलंदाजी करतोय सनशाईन टीम जाऊन पोहोचली आतापर्यंत एका षटका अखेरीस 17 या धावसंख्येवर. नेक्स्ट मॅच वरद लॉजिस्टिक आणि नौकार टीम आपण देखील सज्ज राहा. टॉस आम्ही इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत त्याची आपण नोंद घ्या. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 साठी सायराज टीम गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा विनंती असेल. सुजित आलाय. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या मार्कवर सुजित सज्ज झालाय. सफल झालाय. पुन्हा एकदा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. अक्षय आणि फक्त अक्षय मैदानामध्ये सद्यस्थिती पाहायला मिळते. चौकार आणि षटकारांची बोली भाषा बोलत असताना धावसंख्या या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडू चौकाराच्या सहाय्याने ओसांडी मारते जाऊन पोचली ते आतापर्यंत 21. कालच्या दिवसातील हिरो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अक्षय एक हाती किल्ला लढवला होता. तोच पुन्हा एकदा आपल्या खांद्यावर जबाबदारी स्वीकारतोय आणि टॉस जिंकल्यानंतर सनशाईन टीम सांगून देते की आम्ही गोलंदाजीचं डिसिजन काय घेतलं. सत्यात उतरवत असताना जरूर पाहायला मिळतो कारण कित्येक वेळेला आपण पाहत असतो की टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेत असतात परंतु ते वेगळा निर्णय आणि त्या निर्णयाला अनुसरून अशी फलंदाजी करण्याचं जरूर तर तिसऱ्या पंचांसाठी जायचं आहे. थर्ड अंपायर पहिला चेंडू आपण पाहतोय आणि थर्ड अंपायर चला कोणीतरी लवकरात लवकर विनंती असेल आयोजन कमिटी. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील किरण ठाकूर सर असतील. चला किरण सर लवकरात लवकर आपण मैदानामध्ये जा विनंती आहे. भव्य असे क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये 16 संघांनी इथे मात्र नशीब अजमावलं. त्यामधून 8 संघ आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाले. त्यातून आतापर्यंत आपण पाहतोय पहिले 4 मधून 2 संघ परास्त झालेत आणि 2 संघ हे सेमीफायनल मध्ये दाखल झालेत. आता मात्र तिसरा सामना आपण पाहतोय सनशाईन आणि त्यांच्या विरोधात साईराज या 2 संघादरम्यान. यानंतर वरद लॉजिस्टिक आणि नौकार या 2 संघादरम्यान जरूर लढत पाहायला मिळेल. चेंडू भिरकावला जरूर मिस टायमिंग होता. काय घडलं. ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतोय. मोठा मसा झाल्यामध्ये अक्षय बॅक टू द डगआउट. तिसऱ्या क्रमांकावर अक्षयाची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीच्या दिशेने रवाना होतो राजू. तर धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावर 1 गडी बाद 21 21 धावा धावफलकावर
या षटकातील विचार केला तर उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. आता मात्र साईराजचा संघ मध्यस्थितीमध्ये असेल, कारण अक्षय नावाचं वादळ त्याला मात्र शांत करण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज सुजित. डावखुरा त्याचा फलंदाज इथून काय घडलं, गल्लीमधून चेंडू प्रवास झाला, क्षेत्ररक्षक धावतोय आणि चेंडू सोबत क्षेत्ररक्षक देखील सीमारेषे पलीकडे. फक्त धावा मिळतील इथून 4. चार धावांनी विचार केला तर 25-1 सद्यस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सनशाईन शिपिंग टीमची इथून मोठी धावसंख्या रचण्याचा मानस, कारण टॉस जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय आपल्या संघासाठी मात्र फलदायक ठरवायचा आहे. त्याच प्रयत्नामध्ये येतोय जरूर नवीन आलेला राजू हा फलंदाज पाहायला मिळतोय. खोलवरचा चेंडू जरूर होता यष्टनच्या पाठीमागे, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव. चला पंचांशी वाद करू नका. रिव्ह्यू नसेल याची नोंद घ्या. अंपायर रिव्ह्यू सिस्टीम आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. सर्व संघांना विनंती आहे थोडंसं सहकार्य आपण करा. पंच जे ऑफिशियल पंच आहेत, अभ्यासू पंच आहेत, त्यांच्यावर तुम्ही आक्षेप घेऊ नका. चांगला चेंडू हाताळला गेला, त्यानंतर कार्तिकचा सहारा. या चेंडूवर फक्त मिळते सिंगल. एकने धावफलकाचा विचार केला तर 27 सद्यस्थितीला आपण पाहतो सनशाईन टीम या षटकातील उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक असेल. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातो. काहीतरी रणनीती आखण्याचा मानस इथून साईराज टीम जरूर करत असताना पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच वरद लॉजिस्टिक आणि नौकार या 2 संघादरम्यान खेळवली जाईल. परंतु ते काय घडलं, चेंडू हवेमध्ये वाऱ्याच्या वेगाने चेंडू फरार झाला. इथून पाहतोय आपण डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना येतो हा भेटनास्टोक षटकार. धावांचा पाऊस पाहायला मिळतोय. अक्षय नावाचे वादळ शांत झाल्यानंतर सलामीवीर आणि 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज इथून मात्र गुणाघाती प्रहार करतात. धावांचा आलेखचा आपण विचार केला, 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकानंतर तब्बल एका गड्याच्या मोबदल्यात 16.50 ची सरासरी गाठत असताना 33 धावा धावफलकावर. 5 षटकांची लढत आपण पाहतोय. गोलंदाजाचं नाव तुषार सुशांत. मोस्ट एक्सपिरियन्स असा गोलंदाज पाहायला मिळतो. अनुभवी खेळाडू आहे, ज्याच्यावर जरूर आता 3ऱ्या षटकाची जबाबदारी असेल.
पाहूया आपल्या संघासाठी कोणती मोलाची कामगिरी इथून सुशांत यांच्या माध्यमातून केली जाते. पुन्हा एकदा शटल होऊन तिथे क्षेत्ररक्षक आहे, चांगला प्रयत्न केला होता, परंतु आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने तिथे सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक उभा केलाय, त्यामुळे धाबा वाचवण्यामध्ये यश मिळेल. एक या धावसंख्येने धावफलकाचा विचार केला तर 34 धावा धावफलकावर. इथे झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु हाताला स्पर्श होऊन चेंडू मात्र जमिनीला दान झालाय. पहिलं जीवनदान जरूर पाहायला मिळतं इथून फलंदाजी करणाऱ्या सनशाईन टीमच्या फलंदाज. जर शाहरुख यांनी कॅच पकडली तर सुजित यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. चेंडू हवेमध्ये आणि काय घडलं, सलगचा हा दुसरा झेल सोडलाय. पकडो कॅच जितो मॅच असं म्हटलं जातं. पैसा जमा करना पड़ता है, प्राइज नहीं लगेगा तो हमारे कमेंट्री बॉक्स को जमा होता है, जिसको कबूल हो वो प्राइज लगा दो. संडे है, हम भी फंडे करेंगे. डॉट बॉलची संख्या या इनिंगचा आपण पाहिलं तर दुसरा हा डॉट बॉल या तिसऱ्या षटकापर्यंत जरी पाहिलं. पुन्हा एकदा हा आपण पाहतो सलगचा दुसरा डॉट बॉल आलाय. धावसंख्या धावफलकावर 36 शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक 3 धावसंख्येला लगाम जोडून इथून लावलं गेलं. फक्त 3 धावा खर्च केल्यात. नक्कीच आयुष्याच्या संसारामध्ये देखील याच पद्धतीची कंजूसपणा, परंतु शेवटच्या चेंडूवर चौकार आलाय आणि तब्बल धावा खर्च झाल्या त्या 7. या षटकामध्ये 3 षटकांची समाप्ती आणि धावा धावफलकावर पाहायला म्हणजे त्या तब्बल जाऊन बसण्याचं सनशाईन टीम 40 आकड्यावर. दोन झेल सोडले होते. येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी रामसर धोकादायक ठरतील की काय साईराज टीमला. संदीप का काहीतरी आहे त्याचं नाव. बॉलर्समॅन साईराज टीम. प्रदीप काल चेंडूवर झोप घेऊन याच प्रदीपने झेल टिपला होता. त्याच्यावर मात्र 4 चौथ्या षटकाची जबाबदारी दिली आहे. या जबाबदारीला अनुसरून कोणत्या रीतीने गोलंदाजी होईल याकडे लक्ष असेल, कारण आतापर्यंत पाहिलं दोन्ही फलंदाजांना 1-1 जीवनदान मिळालाय. हा आलाय व्हाईट बॉल. दुपारच्या सत्रामध्ये कवायत करण्याची संधी, व्यायाम करण्याची संधी इथून मात्र 55 झेल पाहायला मिळते. कर्जत कसारा आणि पंचांनी फुलवला या व्हाईट या धावसंख्येचा पिसारा. आता मात्र उत्तुंग असा आकाशाला गवसणी घालणारा फलंदाज आपण पाहतोय. सन्नी याच्या बॅटमधून येतोय षटकार.
थोडंसं महागडे षटक. सलगचा हा दुसरा षटकार आलाय. पहिला चेंडू अभ्यंतर, त्यानंतर षटकार आणि पुन्हा एकदा षटकार. तब्बल 2 चेंडूमध्ये खर्च झाला त्या प्रदीपच्या माध्यमातून 13 धावा. धावसंख्येचा विचार केला या एकत्रितरित्या या 13 धावसंख्येने धावफलक जाऊन ठेपलाय. 53 अर्धशतक कंप्लीट झालाय. सनशाईन टीमचं हार्दिक अभिनंदन असेल. हा देखील भिरकावलाय. सलगचा तिसरा ठाकमठोक बल्लेबाजी पाहायला मिळते. फलंदाज सन्नीच्या बॅटमधून हा येतो षटकार. सन्नी देखील सांगतो अक्षय बाद झाला असलं म्हणून काय झालं, आमच्या ते बॅटिंग लाईनअप ही मोठी आहे, याच कारणामुळे आम्ही फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आणि तेच इथे सत्यात उतरवत असताना सद्यस्थिती पाहायला मिळते. सनशाईन टीम आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 59 या आकड्यावर. 59 लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र खोदून काढलाय. वाईडिश आपला गोलंदाजी करण्याचा प्रयत्न प्रदीप याचा, परंतु आता दुसऱ्या धावसंख्येचा मानस, परंतु सावरले दोन्ही फलंदाजांनी मिळेल फक्त एक सिंगल आणि धावसंख्या तब्बल पाहायला मिळते आतापर्यंत 1 गडी बाद 60 आकड्यावर. या षटकाचा विचार केला तर 2 उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक. तत्पूर्वी मात्र वरद लॉजिस्टिक आणि नौकार दोन्ही टीमला विनंती असेल आपण टॉस साठी या. भिरकावलाय, खोदून काढलाय, लॉंगनला प्रोडक्शन आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू फरार होतोय. एका बाजूने सन्नी तर दुसऱ्या बाजूने जशी संधी मिळते तसा राजू देखील षटकार ठोकतोय. आणि हा धावसंख्या 6 ने वाढत असताना पाहायला मिळेल धावफलकावर आतापर्यंत 66 धावा. 6 वर 6 66 धावा. आतापर्यंत तब्बल 26 धावा खर्च केल्यात. हा डॉट बॉल आलाय. 4 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 66. अजून देखील 1 षटकाचा खेळ शिल्लक असेल. पहिल्या 24 मध्ये 66 आलेत. शेवटच्या 6 मध्ये किती येतील आणि कोणत्या धावसंख्येचा टार्गेट असेल याकडे मात्र साईराज टीमचे पाठीराखे यांचं लक्ष वेधलं असेल. वैयक्तिक दुसरं सांघिक 5 वेळेस लॉगवरचं षटक, हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज पाहायला मिळतो तो सुशांत. आणि इथे काय घडले, स्वॅग से करेगा सबका स्वागत. पहिल्या चेंडूवर 5व्या षटकातील टोकून दिलाय फलंदाज सनी याच्या बॅटमधून. या इनिंगचा हा येतोय तब्बल विचार केला तर 4था षटकार. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 72. सन्नीचा विचार केला 32. वैयक्तिक 32व्या धावसंख्येवर खेळ करतोय फलंदाज सन्नी. जर आता चेंडू हरवला तर नवीन चेंडू मिळेल, कारण जुने चेंडू संपलेत याची नोंद घ्या. चेंडू हवेमध्ये, संधी आहे, नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय, दूरवरून प्रोटेक्शन परंतु चूक होतीये. तत्पूर्वी मात्र सहज कंप्लीट झाल्यात 2 धावा.
74 धावा धावफलकावर जोरू पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 88 हा उच्चांक होता, त्यानंतर 85 आणि त्यानंतर 73 आणि आता आपण पाहतो सद्यस्थिती 74 जुना बॉल आहे का नवीन? आणि या 6 म्हणजे तब्बल 80 धावा. दादा खाली बस. संघाची धावसंख्या 80. हा देखील भिरकवण्याचा प्रयत्न, ऑफड्राईव्हचा फटका, प्रोटेक्शन आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते काय घडलंय, चुकीची फेकी आणि एकीला कन्वर्ट केलं. दुहेरीमध्ये 2 धावांचा मोबदला सनशाईन टीमला. संघाची धावसंख्या जाऊन पोचली आतापर्यंत आपण पाहतो या तब्बल 82. या षटकाचा विचार केला तर उर्वरित शेवटचे 2 चेंडू शिल्लक. खोदून काढला स्टेट द ग्राउंड, कार्पेटचा सहारा, अगदी जमिनीलगत समांतर असा फटका होता. पुन्हा एकदा काय घडलंय, दुसरी धाव घेत असताना डेंजर एंड कडे पळत होता सन्नी आणि सन्नीचा विकेट. अर्धशतकापासून वंचित. भाद्रा क्रमांक 2 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते लिपिना 83 वर 2 गडी बाद सनशाईन टीम. हॅलो 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 ओके. आले तडाखा पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन होईल. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील कंप्लीट झाला. 2 धावा. धावसंख्येचा विचार केला तर 5 षटकांची समाप्ती आणि तब्बल धावसंख्या धावफलकावर 85 आणि 86 धावसंख्येचा असेल साईराज टीम समोर लक्ष. चला टॉससाठी नौका टीम आणि वरद लॉजिस्टिक.
चला लवकर बॅट्समॅन पाठवा साईराज टीम. साईराज शिपिंग सर्व्हिस. काना चाललाय कालच्या दिवसाचा हिरो. आता मात्र मोठी जबाबदारी असेल. 86 धावसंख्येचं हे लक्ष. चला वरद लॉजिस्टिक आणि कानाने कोण आहे? नौका टीम. कानावर कोण आहे? चला दोन्ही टीम त्यासाठी या. उसके किशा के पास नया ले लो जुना दे दो अंपायर. जुना त्याच्याजवळ ठेवतो. हाँ आपके जेब में रखो, सनशाईनचा घुमाओ मत. सनशाईनचा 12 बोल. किशोरच आहे ना. यस किशोर सर. बॉलरचं नाव काय? बॉलर्स नेम अक्षय. काना ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय किरण. 86 धावसंख्येचं लक्ष. क्वार्टर फायनल लढतीतला हा तिसरा सामना आपण पाहतोय. चौथ्या सामन्यामध्ये इन ऍक्शन वरद लॉजिस्टिक आणि नौका टीम या दोन संघांमध्ये महायुद्ध पाहायला मिळेल. अरे एवढं लेट मॅच असून काना गेम ऑन. अक्षय टू काना. शॉपल होऊन खेळायचं होता. लेगस्टिकच्या बाहेरचा चेंडू आणि धावसंख्येत श्री गणेश होत असताना पाहायला मिळते. धावफलकावर धाबा लागल्या जातात. अकाउंट ओपन पाहायला मिळेल तो साईराज लॉजिस्टिक टीमचा 1 या आकड्यावर. वरदवाला आलाय का. ते काय नौकरवाला आहेत. आणि आता किशोर सरांनी मोराचा पिसारा फुलवलाय आणि 6 धावांचा इशारा केलाय. चला नौका टीम आणि वरद लॉजिस्टिक. पुन्हा एकदा शॉपल होऊन खेळायचं होतं परंतु वेस्टर्नच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. हा येतोय डॉट बॉल आणि स्वतः काना स्वतःवर नाराज आहे. इथे मात्र डोक्याचा वापर केलाय. पॉवर प्लेचा फायदा घेत असताना जरी खाली क्षेत्र निवडलं डी पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना या सनशाईन टीमच्या विरोधात खेळत असताना कानाच्या बॅटमधून साईराज टीमसाठी येतात या 4 धावा. 4 धावाने धावफलकाचा विचार केला. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावर. 86 धावसंख्येचं लक्ष अजून देखील 27 चेंडूंमध्ये 75 धावसंख्येचं लक्ष गाठायचं आहे. रिव्हर्स केल्याचा प्रयत्न. चांगले क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतोय. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होता तिथे चेंडू अडवला गेला आणि 1 या धावसंख्येवर समाधान मानत असताना तब्बल पहिले 4 चेंडूमध्ये 12 धावसंख्येवर पोहोचलाय तो साईराज शिपिंग टीम. चला दोन्ही टीम त्यासाठी या. वरद लॉजिस्टिक आणि नौका टीम. जोरकस मारण्याचा प्रयत्न किरण याचा असफल ठरतोय. वेगावर स्वार होत असताना या वेगाचं प्रत्युत्तर नव्हतं किरण याच्याकडे आणि हा येतोय डॉट बॉल. काय घडलंय
ओव्हर संपले क्रमांकाची पहिली. पॉवर प्ले क्रमांक पहिला हाताळत असताना तब्बल धावा खर्च झाल्या त्या 12 आणि 12व्या धावसंख्येने विचार केला तर येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल ती 74 धावसंख्येची. सर्व नौका टीम इथे उपस्थित झाली. हार्दिक स्वागत असेल. सिंडिकेट प्रीमियर लीग आपण पाहतोय. अंतिम दिवस अंतिम टप्प्यामध्ये क्वार्टर फायनल क्रमांक 4 वरद लॉजिस्टिक आणि त्यांच्या विरोधात पाहायला मिळालेला नौका टीम. टॉस आपल्याला मान्यवर पाहायला मिळतात. ऋषभ सर त्यांचे शुभ हस्ते टॉस केला जाईल. क्वार्टर फायनल क्रमांक 4 आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने 2 सेमीफायनल आणि 1 फायनल असा शेड्यूल आजच्या या अंतिम दिवसाचा सिंडिकेट प्रीमियर लीगचा आपल्या समोर जोरू मांडतोय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज ऑन मार्क. बॉलरमॅन अच्छा कृष्णा समोर काना, परंतु कानाने फटका सजवलाय आणि चेंडू चाललाय. चार धावा चौकार आलाय. स्वतःच्या स्पर्धेमध्ये अडवायचा होता. धावचीच्या डेंजर झोन मध्ये जरूर काना होता. चांगली गोलंदाज होती. मात्र कृष्णाची पाहायला मिळते, परंतु शत्रुघ्नाचे 7 लाभणं गरजेचं असेल. 86 धावसंख्येचा लक्ष्य पार करत असताना आतापर्यंत विचार केला तर 17व्या धावफलकावर जरूर धावफलकाचा आकडा येऊन ठेपलाय. गोलवरचा चेंडू ते खोदून काढायचा होता, परंतु मिळेल ते फक्त एकच धाव. इथून चार्ज मात्र इथून कानाला घ्यावा लागेल. सुरुवात दमदार झाली तर इथून मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करता येईल, परंतु खराब सुरुवात झाली तर मात्र विजयाचं स्वप्न देखील येणाऱ्या काळामध्ये भंग होत असताना पाहायला मिळेल. सायलाच टीमसाठी काय घडलं. उत्तम दर्जाची गोलंदाजी कृष्णा याच्या माध्यमातून पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून जरूर वंचित ठेवलाय. एकावर 19 धावा धावफलकावर सद्यस्थितीला पाहायला मिळतात. 4 चेंडूंची समाप्ती आणि उर्वरित षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. खोदून काढायचा होता. किल्ल्याच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये. मिळेल ते फक्त सिंगल. 20 धावांचा आकडा धावफलकावर अधिराज्य गाजवतोय. डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न कानाचा असफल ठरतोय आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल फक्त आल्यात ते 8 धावा आणि एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ते 20. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 66 धावसंख्येची आवश्यकता. 18 चेंडू आणि 66 धावांची आवश्यकता असेल. नवीन फलंदाज राजेश किरणला मात्र परत बोलवलाय. बॉलरचं नाव काय? बॉलर्स नेम पिंटू. शुभम सज्ज झालाय.
गोलंदाजीसाठी सनशाईन टीम कडून तिसरा संघ कोणता असेल याच दरम्यान आपण पाहतोय आमचे समालोचन क्षेत्रातील परम मित्र इमी लायन्सचे धडाकेबाज गोलंदाज राजन सर यांचं शुभागमन झालंय. या सर आपण प्लीज आमच्या सोबत जोडा कारण थोडासा आजच्या दिवसामध्ये रंग आपल्याला इथे भरायचा आहे. शुभम मिसफिल पाहायला मिळतो आणि एकेरी धावसंख्येला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावाने धावफलकाचा विचार केला तर 22 धावा धावफलकावर अजून देखील 64 धावसंख्येचा आकडा इथून गाठावा लागेल. येणारे 24 शिल्लक असेल ते 17. आणि आता मात्र हवेच्या प्रवाहाबरोबर सहज सोपा टोलावलेला चेंडू जातोय कानाच्या बॅटमधून येतो. हा अतिशय महत्वाच्या क्षणाला आलेला टीम साईराज लॉजिस्टिक्स साठी षटकार. अरे वो पानी पानी ये कर देंगे क्या चांगला फटका इथून स्वागत पवित्रा जरूर स्वीकारला गेलाय. षटकारानंतर कानाच्या बॅटमधून एक धाव घेतली गेली आणि एका या धावसंख्येने संघ जाऊन पोचला आतापर्यंत 29 या आकड्यावर. आल्या लवकर मात्र पाहायला मिळतोय 4 धावा. फलंदाज आपण पाहतोय 33 धावा धावफलकावर. 4 चेंडू 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. षटक क्रमांक 3 आणि 14 चेंडूंमध्ये 53 धावसंख्येची अजून देखील आवश्यकता असेल. 14 मध्ये 53 पाहिजेत. हे 2 चेंडू अति महत्वाचे असतील. जोरकस मारण्याचा प्रयत्न परंतु काय घडलंय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये आउटफील्ड फास्ट आहे. हा येतोय सायराज टीम साठी नशिबाचा षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने परंतु आता चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. धावा वाचवण्याचे 3 षटकाची होती समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावर. म्हणजेच येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 48 धावसंख्येचा पल्ला अजून देखील गाठावा लागेल. तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्यात आणि चौथ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्कवर बॉलरमॅन टीम सनशाईन गोलंदाजीचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. काय बोले
सरळ बॅटने फटके मारायचे सोडून इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, असफल डॉट बॉल. कार्तिकचा सहारा, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, मिळेल फक्त सिंगल. आणि आता मात्र 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये 47 धावांची आवश्यकता असेल. बॉलरचं नाव विचार ना. कानायाचा हा प्रयत्न, टिपलाय झेल आणि संपलाय कानायाचा खेळ. काना देखील बॅक टू द डगआउट. आता अडचणी वाढतील साईराज टीमच्या. बॉलरचं नाव विचार ना. राजू, हे राजू, बॅट बॉल सुशांत. आणि थोडासा बॅकफुटवर जात असताना व्हिडिओ पाहायला मिळतो तो साईराज शिपिंग सर्व्हिस टीम. फक्त एक धाव मिळेल. 40 धावा धावफलकावर. हे षटका दिला शेवटचा चेंडू. जोरकस मारण्याचा प्रयत्न करतोय सफल. येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये तब्बल 46 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजाचं नाव सांगा. आजगरराव म्हण ना. आजगरराव बोल तरी नाव सांगतील बरोबर. आजगरराव आहे का नाव विचार. थांब ना, प्लेयर येईल नाही तर. अरे नाव नाही सांगत यार. अजिंक्य नाव विचार. शरद भाऊ हलवारपणे खेळून काढला. धावचीची संधी परंतु नॉन स्ट्रायकिंगला सुरक्षित आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. औपचारिकता शिल्लक असेल असं म्हणायला हरकत नाहीये. सनशाईन टीम प्रभावी ठरली आहे साईराज टीमवर. बॉल पकड़ रहा था या कुछ बचा रहा था. फक्त औपचारिकता शिल्लक असेल
मॅचची हवा इथून काढून टाकली या गोलंदाजांनी. फलंदाजांनी पाया मजबूत केला पहिल्या इनिंगमध्ये आणि दुसऱ्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर त्यावर कलर्स चढवण्याचं काम इथून गोलंदाजी करतोय सनशाईन टीमकडून. सर्व गोलंदाजांनी अप्रतिम अशी गोलंदाजी केली. त्याच कारणामुळे इथे मात्र बॅकफुटवर जात असताना साईराज टीम पाहायला मिळते. उशिरा का होईना पण आला हा 4 धावांसाठी चौकार. प्ले डाऊन झालाय आणि फलंदाज बाद आणि मॅन ऑफ द मॅच सनी ठरला मॅन ऑफ द मॅच. दोन्ही टीम हँडशेक करून आपल्याला मैदानाचा ताबा सोडायचा आहे. सिंडिकेट प्रीमियर लीगचा हा नियम आहे, त्याची अंमलबजावणी आपण करा. आणि मॅन ऑफ द मॅच सनशाईन टीम कडून सनी ठरलाय.